हॅलो, मी मुक्ता आणि चिपळूणची पावसाळी आडवाटेवरची भटकंती करायचं मी ठरवलं आणि राहण्यासाठी मला गुगलवर एक कमाल ठिकाण सापडलं. डोंगरमाथा इको केअर रिसॉर्ट. मंगेशदादा आणि श्रद्धाताईने डोंगराच्या माथ्यावर हे एक सुंदर ठिकाण उभं केले. बांबूचा वापर करून बांधलेल्या खोल्या, शेणानं सारवलेली जमीन आणि मोठीशी चूल आणि इथून दिसणारे नजारे तर आहा हा. काही वर्षांपूर्वी हा डोंगर तर वृक्षतोडीच्या विळख्यात होता आणि आता बघा, झाडे लावून ती वाढवून काय कमालीचा हिरवागार झालाय. पक्षी तर इथे भरपूर दिसतात. इथे जवळच भगवान परशुरामांचे मोठे प्रशस्त मंदिरही आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज दर्शनाला येत असत. मंदिरात काम, परशुराम आणि काळ यांच्या मूर्ती आहेत. इसवी सन 570 हे मंदिर बांधलं आणि 1710 ब्रह्मेंद्र स्वामींनी भव्य असा परिसर उभारला. हे ठिकाण महेंद्र पर्वताच्या सानिध्यात आहे, जिथे कोकण भूमीची निर्मिती केल्यानंतर भगवान परशुरामांनी तपश्चर्या केली होती म्हणतात. याच महेंद्र पर्वताची भटकंतीही मी केली, ती पुढच्या भागात.